चला प्रश्न वाचा सर्वांनी. एव्हरीबडी रीड द क्वेश्चन प्लीज. हाँ सर वाचला. चलो, दोघांना कम्पेअर करायचं राईट, म्हणजे दोघ आहेत ना. हो. तर तुम्हाला काय लिहावं लागेल? डेटा. चला डेटा सांगा बरं. 1 2 असं सांगायचं. T1 400K. T1 आणि T2 काही वेगळा आहे का? सेम आहे. सेम सेम कॉन्स्टंट प्रेशर. कॉन्स्टंट प्रेशर. मग पहिल्यासाठी तर मला वाटतं डेटाची गरज नाही. जे पहिला क्वेश्चन आहे ना, त्यासाठी डेटाची गरज नाही. पहिल्यासाठी रिलेटिव्ह नंबर ऑफ मॉलिक्युल्स विचारले, तिथं प्रेशरचा वगैरे संबंध येत नाही. लिहायचंय तर तुम्ही लिहू शकता. तुम्ही लिहू शकता डेटा. चला काय काय दिले सांगा. जिथं वेगळं आहे तेवढंच सांगा. म्हणजे पहिलं काय? प्रेशर 380 एम. प्रेशर 380 हा, त्याला 380. पास्कल मध्ये करायचंय. हा, पास्कल मध्ये कन्वर्ट कर. पहिल्या क्वेश्चन साठी लागत नाही, पण दुसऱ्या क्वेश्चन साठी लागते, आहे का नाही? हाँ. हे प्रेशर कुणाचं आहे? हायड्रोजनचं आहे. म्हणजे 1 म्हणजे हायड्रोजन, 2 म्हणजे हेलियम, राईट? हो. सांगा पास्कल मध्ये किती येईल सांगा गणू. 3 × 1.05 3 10 to the इंटू power 1. 5. 2 × 1.0. ठीक आहे. 10 ची पॉवर 5. इंटू. तर 2 लिहिलंय. 10 ची पॉवर 5. वा वा वा. आहे. बोला. 10 to the power 5. 10 ची पॉवर 5. गुड. हम्म. चलो नेक्स्ट काय दिलंय? टेम्परेचर 400 केल्विन. टेम्परेचर सेम T1. टेम्परेचर. हा ठीक आहे. चला T1 कंट्रोल प्लस T1 इज इक्वल टू T2, बरोबर का बाळांनो? हो. हो सर. T2. T2 हाँ. काही वेगळं नाही. इज इक्वल टू आपण त्याला T म्हणू. इज इक्वल टू 400 कन्वर्ट करायचंय का? बरोबर. नाही. नाही पहिलेच आहे. चलो दुसरं. दोघांचं सेम काय आहे रे? M1 आणि M2 दिले वाटतं. M1 M2 दिलंय का फक्त म्हणजे डेटा म्हणजे एवढंच दिले की M1 इज इक्वल टू M2 एवढंच दिले बाळांनो, कळलं का रे? हाँ सर. तर त्याची व्हॅल्यू दिली आहे का? नाही. नाही. माझा जर पहिला क्वेश्चन करायचा म्हणलं तर सुरुवात कुठून करायची माहिती? हा, नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हटलंय. नंबर ऑफ मॉलिक्युल साठी काय इक्वेशन आहे? पण म्हणजे पहिल्यांदा इक्वेशन कोणतं लिहिणार ते सांगा. P = 1/3 P इज NMV इक्वल टू वन स्क्वेअर. बाय थ्री रो सीस. ρ² बरं समजा ते लिहिलं, मग तिथून पुढे काय सुचणार तुम्हाला? समजा लिहिलं. रोला NM/V लिहिता येतं. रो ला NM/V. P इज इक्वल टू एन. वीस. चला लिहिलं एन एम बाय व्ही इंटू VRM VRMS स्क्वेअर. आर एम एस स्क्वेअर. चला पुढे काय मग? आता पुढे काय? N काढायचे का सर? काय काढायचं सांगा ना. N.
रिलेटिव नंबर ऑफ मॉलिक्युल्स. कॅपिटल एन काढायचं आहे का नाही? हा. 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 हा, मग कसं करचाल? नाही, नंबर ऑफ मॉलिक्युल काढायचे का त्यांचा रेशिओ काढायचा आहे? रेशिओ काढायचा. वेगवेगळे रेशिओ. रेशिओ, रिलेटिव्ह म्हणजे रेशिओ. हम्म. रिलेटिव. मग इथं कसं येणार रेशिओ? तुम्हाला कसं घेणार तुम्ही रेशिओ इथं? काय प्रपोर्शनल टू काय घेणार इथं? P is proportional to mass. पण प्रेशर कुठे दिले दोघांचं? एकाच दिले. म्हणजे तुम्हाला रेशिओ घ्यायचा म्हणल्यावर दोघांचं काहीतरी माहित पाहिजे, एक माहित पाहिजे आणि दुसरं काढायचं असते, बरोबर का? हो. हो. इथं काय माहिती आहे सांगा ना. मग प्रेशर, सेम मास. मास सेम आहे. मग ठीक आहे, मास सेम आहे म्हणजे मास हे कॉन्स्टंट होऊन जाईल. हे काही हे झालं कॉन्स्टंट, एन एम कॉन्स्टंट झालं. पुन्हा व्हॉल्यूम माहिती आहे का तुम्हाला काय काय आहे ते दोघांचं? पुन्हा आरएमएस वेलॉसिटी एक सेम झाली आहे बाळांनो. आरएमएस वेलॉसिटी का सेम झाली? कारण टेम्परेचर सेम आहे, बरोबर का? हो. पण टेम्परेचर हो. जरी असेल तरी नसतं तसं. मोलार मास वेगळा आहे. मोलार मास वेगळा असल्यावर आरएमएस वेलॉसिटी मध्ये टेम्परेचर आणि मोलार मास दोन्ही येते, हे विसरू नका. टेम्परेचर फक्त सेम आहे पण मोलार मास वेगळा आहे, म्हणून हे बनायले कॉम्प्लिकेटेड. मग ह्याच्यावरून होत नाही. दुसरं आपल्याकडे काय? पीव्ही इक्वल टू एनआरटी आहे. ह्याच्यावरून काय होतं Invisible. काय? नाही, ह्याच्यावरून होत नाही, कारण प्रेशर व्हॉल्यूम माहित नाही, प्रेशर माहित नाही. म्हणजे तुम्हाला फक्त कसं पाहिजे? एक पाहिजे एन आणि मग दुसरं पाहिजे काहीतरी यम, जे की माहिती आहे, आणि एक माहिती नाही, त्याचा रेशो काढायचा आहे. एकापेक्षा जास्त जण माहिती नाहीत, मग त्याला काहीच फायदा होत नाही. आता बाळांनो बघा, नंबर ऑफ मॉलिक्यूल आणि मासचा संबंध असतो. तुम्हाला माहिती आहे का? मास एवढ्या इथं जायची गरज नाही, आपण एकदम बेसिक विसरलो. दोघांचं मास सेम आहे म्हणजे काय? M1 Equal to M2. Is equal to M2. इज इक्वल टू M2. M1 इज इक्वल टू M2 म्हणजे कॅपिटल M1 ना. हा. मग कॅपिटल एम ला काय लिहिता येते? नंबर ऑफ मॉलिक्युलच्या फॉर्म मध्ये काय लिहिता येते का बघा? NM. हा, आता झाला का हुशार? काय लिहिता येते रे? हा. NM. NM. हम्म. N1 M2 equal to. हे सर्वात नाही महत्वाचं. नाही. मग आता रेशो कसा येईल? बोला, रेशो कसा येईल? बोला ना. पहिल्यांदा कोण बघा काय म्हणलं? रिलेटिव्ह नंबर ऑफ मॉलिक्युल्स. वर आलं पाहिजे हायड्रोजन, विसरू नका. पहिल्यांदा ज्याचं नाव घेतलंय ते वर आलं पाहिजे. हा, N1 by N2 equal to M2 by N1 by N1. N2. N1 by M2. N1 by M. हा. N2. N1 by N2 is equal to Is equal to M2 by M. M2 by M1. M2 by M1. M2 by M1. मॉलिक्युलचे मास तुम्हाला हे बी सांगितलंय. मास आणि मोलार मासचा संबंध काय असतो माहिती आहे का? कोणता? गेले विसरून. मोलार मास इज इक्वल टू मास Is इंटू equal to mass into Mass Avogadro into number. Avogadro number. शाबास. Avogadro number. म्हणजे ह्याचा अर्थ बरोबर. Not. Yes, हो. sir. हो. मग मला काय लिहिता येतं इथं? टू न वर टू येईल का वन येईल? वर 2 2. येईल. 2 येईल. क्लिअर करे बाळांनो. हो हा. सर. हो. टू म्हणजे कोण आहे? हायड्रोजन का हेलियम? Helium. 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 हेलियमचं मोलार मास किती आहे? 4. 4. आणि हायड्रोजनचं? 1. 1.
बाबा मी तुला H2 म्हणल्यावर two. गणू गॅसेस लिहून दिलेत की टू रे, जरा बघा ना, एकदा बघा ना, असं का करता रे? हायड्रोजनचे टू. मग असं का करायला? हायड्रोजन ॲटम म्हणलंय का तुम्हाला इथं? Hydrogen gas. हायड्रोजन गॅस जेव्हा असतो तो H2 असतो, नायट्रोजन गॅस N2 असतो, ऑक्सिजन गॅस O2 N. असतो, क्लोरीन गॅस Cl2 असतो. ॲटम वेगळे. इथं ॲटमचं काम नसतंय जास्त. वेडाणी करू नका. हायड्रोजनच्या ॲटमला पण हायड्रोजनच म्हणतात, हायड्रोजनच्या मॉलिक्यूलला पण हायड्रोजनच म्हणतात. परंतु निसर्गामध्ये जो गॅस सापडतो तो मॉलिक्यूलच्या स्वरूपात सापडतो का ॲटमच्या स्वरूपात? Molecule. मॉलिक्यूलच्या. मग ते गॅसेसची मी लिस्ट दिली का नाही गणू? मग असं येड्याने करू नको. तुला दिलाय का माय श्रुतिका? नाही. गॅसेसची लिस्ट? बर ठीक आहे, चला मी पाठवतो. पण तुला माहिती आहे ना कोणत्या गॅसला कसं म्हणायचं ते? हो माहिती आहे. टू. मग रेशो काय आला सांगा? 2:1. 2:1. 2/1. कळलं मग उत्तर? हम्म. त्याच्यानंतर पुढे काय काढायचं सांगा? Pressure by helium. Pressure by helium. चला बोला आता, प्रेशरचा फॉर्म्युला P2 काय? काढायचे. आता प्रेशरचा फॉर्म्युला काय? 1/3 rho 1/3 rho V RMS. VRM. रो व्ही आर एम एस स्क्वेअर. सुरुवात करू आपण. प्रेशर इज इक्वल टू 1/3. आता रो दिलं नाही म्हणून आपण काय करू? हा, पण मास पण दिलं नाही ना. नाही नाही, हा हा हा, ओके, दोघांचं मास सेम आहे. मग आपण रो घेण्याच्या ऐवजी काय करू? असं मास घेऊ. मास बाय Volume. Mass by volume. व्हॉल्यूम पण दिलं नाही ना दोघांचं, फक्त मास इक्वल आहे. VRM square. काहीतरी करावं लागेल. व्ही आर एम एस स्क्वेअर. पण पुढे काय करता येऊ शकतंय? प्रेशर, एकाचं प्रेशर दिलं 3 ऍटमॉस्फिअर, म्हणजे दुसऱ्याचं काढायचंय, म्हणजे काहीतरी करून रेशिओ घ्यावा लागेल. एवढं कळतंय का? हाँ. रेशिओ तर घेऊ आपण, पण दोघांचं व्हॉल्यूम सेम आहे असं दिलं नाही, बरोबर आहे का? मास सेम दिले, चला मास कटतंय. तर करायचं काय? व्हॉल्यूमचं काय करायचं? प्रॉब्लेम येतोय व्हॉल्यूम सोबत, बरोबर आहे का? आता आपल्याला सुचलं, अवघड चाललंय. तुम्हाला कळायलंय का रे? पण म्हणजे एकाचं दिलंय दुसऱ्याचं काढायचं म्हणजे रेशिओ घ्यायचा, एवढं तर कळलंय का? रेशो. हं. समजा मी याला इन्सर्ट करून ठेवतो एकदा. तर पहिले VRMS काढून घ्यायचे का √3 RT/m0 हो, व्हीआरएमएस काढता येते. हा, चला व्हीआरएमएस काढली. इथं डोक्यातच करू ना आपण. चला व्हीआरएमएस काढता येते. √3 RT मोलार मास. टेम्परेचर दिले, मोलार मास माहिती आहे, व्हीआरएमएस निघते. व्हीआरएमएस निघाली, पण दुसरं काय? मास पण माहिती नाही. दोघांची व्हीआरएमएस काढता येते. हा, मास इक्वल आहे, फक्त प्रॉब्लेम आहे व्हॉल्यूमचा, बरोबर का? हाँ वॉल्यूम. व्हॉल्यूमचा प्रॉब्लेम आहे ना. रेशिओ जरी घेतला तरी दोघांचं व्हॉल्यूम दिलेलं नाही. एकट्याचंही घ्यायचं म्हणलं तरी व्हॉल्यूम दिलं नाही. मग काय करता येईल आता? काहीतरी काहीतरी डोकं लावावं लागतं. आता मी इकडं करतो ट्राय. आपण ट्राय करायचं असते, काय करता येईल. आपल्या डोक्यात आहे काय काय दिले. तुम्हाला प्रश्न आल्याच्या नंतर करायचं काय हे सांगायलो. आता अलग लक्षात हे. आपण उत्तर बघून जमणार नाही, काहीतरी करून काहीतरी करून. काय काय दिले ते तुमच्या पुढे आहे. चला माझ्याकडे काय, पी
इक्वल टू m/v 1/3 VRMS ला डायरेक्ट लिहून ठेवतो मी 3 RT/m0. हे बरोबर आहे का रे बाळांनो? हो. हो. आपला प्रॉब्लेम आहे तो व्हॉल्यूमचा. प्रेशर बाय हेलियम साठी PV इक्वल टू NRT ने येते का रे? हे पण बघा ना. पुन्हा N म्हणजे मास अपॉन मोलार मास, पुन्हा मासचाच प्रॉब्लेम. PV पुन्हा इथं व्हॉल्यूमचा पण प्रॉब्लेम आहे. तर आपण दोन्ही इक्वेशन मधून व्हॉल्यूमला इलिमिनेट करू शकतो का? डिवाइड करून बघा बरं जरा. हे बघा वर PV नाही ना, पण मग प्रेशर पण इलिमिनेट होऊन जाते. हा. डिवाइड केल्यावर म्हणजे आता हे असंच आहे ना. आता डिवाइड केल्यावर मग प्रेशर पण जाते. आपल्याला काढायचंय प्रेशर. आता काय करायचं? प्रेशर बाय हेलियम काढण्याचा मार्ग दिसणार आला. व्हॉल्यूम तर एकाच प्रेशर दिलंय तसं, त्याच्यावरून काय करता येईल बाबा? नंबर ऑफ मोल्सला मास अपॉन मोलार मास, डेन्सिटी, पण डेन्सिटी प्रॉब्लेम असा दिला नाही. एकाच प्रेशर दिलंय, फक्त प्रॉब्लेम यायला व्हॉल्यूम मध्ये. क्वेश्चन मध्ये काय चूक झाली असेल? ओ माय गॉड, ऐसा तो नहीं है शायद. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आपण काढली होती 3/2 प्रेशर. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम नाही, मला वाटतंय की ह्यांच्या क्वेश्चन मध्ये चूक झाल्या. यस, ह्यांच्या क्वेश्चन मध्ये चूक झालेली आहे. बघा त्यांनी सोडवलंय कसं माहिती आहे का? बघा, ऍट सेम टेम्परेचर ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल सेम आहे, चला मान्य आहे. मग त्यांनी काय करायला तर बघा जरा. P1/P2 इज इक्वल टू N1/N2 काय घ्यायले, पण हे व्हॉल्यूम बघा की ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल सेम आहे, पण हे व्हीचं काय केलंय कळणार गेले. त्यांनी काय केलंय, इथं ह्याला पण कॉन्स्टंट धरलाय आणि केईला पण. हे बाळांनो, त्यांनी हा जो रेशिओ घेतलाय म्हणजे कुणाकुणाला कॉन्स्टंट पकडले सांगा बरं जरा. केई व्हॉल्यूमला. व्हॉल्यूम केई आणि कायनेटिक व्हॉल्यूमला कॉन्स्टंट पकडले, परंतु केई आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे त्याची काय गॅरंटी आहे? हो. हा, 3/2 कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. हे एकतर हे आणलं कुठं, मला हे जरा बघू द्या नीट. तो आहे हा चौथा, 33 मधला चौथा. हा हा, ठीक आहे चलो. हा, प्रेशर इज इक्वल टू दिस. अरे ह्यांनी तर वेगळ्या पद्धतीने दिलंय, त्यांनी असं का केलं तिकडे? हेच आहे ना? नाही, सिलेंडर हेच आहे का रे? 400 ओ सेम सिलेंडर ऑक्युपाइंग द सिलेंडर. ते सेम सिलेंडर आहे. सिलेंडर सेम आहे म्हणजे काय सेम आहे सांगा बरं? व्हॉल्यूम सेम. त्याचं व्हॉल्यूम सेम आहे. Of the same temperature in the same cylinder, hydrogen is replaced. आपल्याला कळायला पाहिजे, मलाही कळायला पाहिजे. If replaced by equal mass of helium in same cylinder. तरी रिप्लेस केले म्हणजे सिलेंडर तेच असं समजावं लागतं. इन सेम सिलेंडर. सिलेंडर आपल्याला काही त्यांच्या मार्गाने जावं असं नाही, आपण आपल्या पद्धतीने जाऊ शकतो, नो प्रॉब्लेम. आपण आपल्या पद्धतीनेच जायचं, होईल तेवढं. चला बोला मग आता काय, कुठून मी सुरू करू शकता? चला बोला, कुठून सुरू करायचं? मास माहिती आहे म्हणजे ते P इक्वल टू
1/3 वन रो बाय रो एम स्क्वेअर रो व्ही या स्क्वेअर एम आर M/V पण लिहू शकता ह्याला. डायरेक्टली प्रोपोर्शनल मास MN पण लिहू टू शकता. प्रेशर. MN पण लिहिलं तरी चालतंय. मास आहे, व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम सेम आहे. ह्याच्यातून डायरेक्टच कळत आहे प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे ते बघा. हे असं आलं. हं. हं. आता पुढे काय लिहिता येतं सांगा, कुणाला काय लिहिता येते? रोला एम बाय व्ही प्रेशरला काय लिहिता येते, सॉरी रोला काय लिहिता येते? कॅपिटल एम. MN नाही लिहायचं. एम एम बाय व्ही. एम एम बाय, बाय व्ही कारण मास सेम आहे, व्हॉल्यूम सेम आहे. आणि VRMS स्क्वेअरला काय लिहिता येते? 3 RT बाय एम नॉट रूट 3 RT बाय एम. 3 RT बाय एम. क्लिअर? तुला काय झालं रे? हो. 3 RT बाय मोलार मास. चलो, आता ह्याच्यामध्ये काय काय कॉन्स्टंट आहे? टेम्परेचर कॉन्स्टंट, एम, व्हॉल्यूम आर कॉन्स्टंट, व्हॉल्यूम, आर व्हॉल्यूम आर, कॉन्स्टंट, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. टी कॉन्स्टंट. मग काय येते प्रोपोर्शनॅलिटी? एम आर टी कॉन्स्टंट. प्रेशर प्रोपोर्शनल टू, सांगा. प्रेशर इन्व्हर्सली प्रेशर प्रोपोर्शनल टू इनवर्सली प्रोपोर्शनल टू एम नॉट किती एम हुशार. नॉट एम. हा, प्रेशर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एम नॉट एम एम. नॉट. तुम्हाला सुचायलंय, खूप छान सुचायलंय. आता झालं. मग आता ह्याच्यावरून काय लिहिता तुम्ही? P1/P2 इज इक्वल टू, कमॉन. एम नॉट 2 बाय एम एम नॉट 1. नॉट 2 बाय एम नॉट 1 तर आपल्याला काय काढायचं? P1 काढायचे का P2 काढायचे? P2. P2 मग P2/P1. P2 वर ठेवायचं. हा, M0 1 बाय, वन बाय मग ह्याच्यावरून काय येतंय? दिस इम्प्लाइज, बोला. P2 इक्वल टू P2 is equal to P1 P2 equal to M into naught 1 by M M naught naught 2 1 by M to naught P1. 2 P1. into P1. हम्म 2 by 4. चला व्हॅल्यू सांगा आता. 2 by 4. P1 is equal to by 4 नाही, सर्व सांगा. M0 1 काय? 2 2 है by 4 इंटू P1 3 3 3 into into 1.2 by 10 to the power 1.05 थांबा 5 थांबा थांबा थांबा. 3 जरी ठेवलं तर उत्तर कशात येईल? पास्कल. 3 जर ठेवलं नाही तर एटीएम मध्ये येते. नाही ATM मध्ये हम्म मग 1. अशा वेळेस उत्तर ATM मध्येच काढायचे अपेक्षित असतात. रेशो घेतला की त्यांची अपेक्षा असते जे दिले त्यातच काढा. कळलं का? रेशो मध्ये कधी पण आपण जास्त कन्व्हर्जन करत बसायचं नाही. रेशो मी तर कटतेच ना. नाही, इथं कटत नाही ना बाळा. कोण कटते? जे कटणारे आहेत, बरोबर का? इथं बाळा एक लक्षात घे, कोण कटत असते? जे फाइंड आउट करायचे ते कटतंय का रे? नाही नाही कटत. मग जे फाइंड आउट करायचे ते कसं कटल? मोलार मास कटलं. दोघांचे मोलार मास आपण ग्राम मध्ये घेतलं, बरोबर का? हो. म्हणून ते कटलं. मग किती आलं सांगा उत्तर फायनली? वन 1.5 ATM. कळलं का पण? हो. राईट. मला थांबा, त्यानं काय घेतलं? त्यानं 1 2 घेतात का? लेट सबस्क्रिप्ट. हा बघा, ए बाळा आपण लिहित नाही 1
रेफर्स टू हायड्रोजन अँड 2 रेफर्स टू हेलियम. हे असं सांगावं लागतं बरं का. हे बघा जरा कळलं का. हे बघा जरा कळलं का. 1 कशाला म्हणायचं, 2 कशाला म्हणायचं सांगायचं. बरोबर का रे. ए बाळांनो, हो. सबस्क्रिप्ट. सबस्क्रिप्ट म्हणजे कळलं का. ते बुडाला खाली लिहिलेलं असते ते. हे असते सबस्क्रिप्ट. हे असं पी आणि हे 1 हे म्हणजे सबस्क्रिप्ट असते. आणि वर लिहिलं की सुपरस्क्रिप्ट म्हणते. कळायला. हम्म. अरे येस नो म्हणत जा. हाँ सर. हा कळलं. अँड 2 रेफर्स टू कोण. हेलियम. Helium. अशा गोष्टी बोर्डामध्ये लय मॅटर करतात बरं का. उगाच अर्धा मार्क काढतील. चलो अशा प्रकारे हे आपण उत्तर काढलेलं आहे. हे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी वगैरे काही वापरलं काही गरज नाही आपल्याला. हे वाळ तुम्ही करा आता. आरएमएस स्पीड ऍट 127. 6वं, ऍट व्हॉट टेम्परेचर विल द हेलियम हॅव सेम आरएमएस स्पीड ऍज दॅट ऑफ हायड्रोजन. एक आहे हेलियम, एक आहे हायड्रोजन. ठीक आहे. इथं पण त्यांनी परत वापरला असेल. मला फक्त बघू द्या. हे कुठे गेलं तिसरं वाला. हे तिसरं वाला आपण केलं नाही. केलं हे तिसरं वाला केलं नाही का रे आपण. हे वाला केलं नाही आपण. हे वाला करू. तिसरं वाला हे स्टार केलेलं आहे. इफ मासेस बिकम a gas cylinder at pressure P. प्रेशर P ला एक गॅसचं सिलेंडर आहे. इफ मासेस ऑफ इच मॉलिक्यूल. मासेस बिकम म्हणजे मासेस ऑफ इच मॉलिक्यूल. कळलं का. बिकम्स 1/3 हो. and splits double. Find the resultant pressure. Final pressure. Find new pressure. बरोबर का. हो. कशाने सुरुवात करायची सांगा बरं. आधी तर सांगा मला डेटा. त्याच्यामध्ये डेटा घेतला का. चला डेटा. प्रेशर दिलंय गिवन. 1 आणि 2 घ्यायचंय का एक्झॅक्ट काढायचंय. 1 आणि 2 घ्यायचंय का एक्झॅक्ट 1 आणि काढायचंय. 2 घ्यायचंय. बोला. 1 आणि 2 घ्यायचंय. घ्यायचंय. 1 आणि 2. P2 काढायचंय. इनिशियल कंडिशन आणि फायनल. पहिल्यांदा काय दिलंय मासचं दिलंय हे का नाही. मासचं M1 सॉरी M2 इज इक्वल टू काय दिलंय. 1/3 M1. 1/3. M2. 1/3 M1. चला M2 इज इक्वल टू 1/3 M1. आणखीन काय दिलंय. V2 equal to 2V1. पुन्हा कॉमा V2 इक्वल टू 2V1. V2 इक्वल टू 2V1. बरोबर आहे का रे. हाँ बरोबर. हा बरोबर. आणखीन काही. P2 ला काढायचंय. हा ते P1 P2 काढू. मग आता रेशो घ्यायचा आहे का नाही. पहिल्यांदा रेशो घेण्यासाठी आधी इक्वेशन तर लिहावं लागेल का. P equal to 1/3 rho M VR square. हो. ते ना व्हीच्या ऐवजी VRMS घेतात बरं का. ते आता समजून घ्यायचं. व्ही का VRMS. VRMSच लिहिलेलं बरं आहे. चला कोणतं इक्वेशन घ्यायचं आपण. 1/3 rho VRMS square. पहिल्यांदा तिथं लिहायचं वी नो. वी नो. प्रेशर इज इक्वल टू 1/3 M VRMS square. VRMS square. बाळांनो आता रो घ्यायचं का MN घ्यायचं. MN MN. MN/. कारण इच मॉलिक्युलचं मास म्हटलंय ना. हाँ.
आणि VRMS square. VRMS square. इथं पाहिजे तर ते असं लिहिलं लय कळणार गेलं तरी गप VRMS स्क्वेअर. मग आता काय कॉन्स्टंट आहे? आपण अगोदर असं लिहितो नंतर प्रपोर्शनॅलिटी लिहितो, माहिती आहे ना? हो. हो. काय लिहितो आपण? ऍट कॉन्स्टंट. आपण असं काही दिलं नाही त्यांनी, बट हेअर इथं काय असं दिलं नाही तर आपण काय लिहायचं? हेअर. इथे काय आहे आपल्याला माहिती आहे ना काय काय कॉन्स्टंट आहे ते. व्हॉल्यूम काही बदललेलं नाही, तेच सिलेंडर आहे. मग काय प्रेशर इज प्रोपोर्शनल टू कसं लिहिणार? Pressure is proportional to MVRMS square. बोला. प्रेशर कुणाला? Proportional to M. हा श्रुतिका बघ आधी काय काय कॉन्स्टंट आहे आणि काय बदललंय. pressure is proportional to MnVRMS square. M multiplied by V RMS square. VRMS square. RMS स्क्वेअर. कळलं का? हो. हा. मग P1 by P2 कसं रेशो लिहिणार? घे. मग P1 by P2 कसं लिहिणार? P1 by P2 equal to P1 M1 by by M2 V1 by V2 square. आपण P2 by P1 लिहिणार आहे ना? P2 by P1 लिहिणार रे. आपल्याला कधी पण P2 काढायचं असते. P2 by P1 is equal to M2 by M2 M1 by M2 by M1 M1 by M2 M2 by M1 into V2 by V1 square. VRMS into V2 VRM V2 VRMS2 by VRMS. by VRMS 1 1. That's हाँ. good. VRMS2 by VRMS1. मग आता इथं तुम्ही व्हॅल्यू पण टाकू शकता. हा दिस इम्प्लाइज P2 इज इक्वल टू काय येईल मग माहिती आहे ना? हो. P2 इज इक्वल टू काय लिहिणार सांगा? M2 by M1 M2 by M1 into V2 by V1 into P1. इंटू काय करणार शेवटी? P1. P1. इंटू P1. बरोबर का गणू? हो सर. चला व्हॅल्यू सांगा. P2 इज इक्वल टू व्हॅल्यू सांगा. M2 by M1 10 थांबा. M2 by M1 डायरेक्ट घेतो. डायरेक्टच घेतोय बघा ते. M2 by चला M2 ला काय लिहिणार मग? आता ते तुमच्या मनावर आहे. डायरेक्ट M2 by M1 लिहा 1/3 किंवा M2 च्या ठिकाणी 1/3 M1 असल्या कसली तर सांगा तुमच्या मनावर. 1/3 M1. 1/3 M1. 1/3 M1 लिहावर चालतंय. चला मग 1/3 तर masses of each molecule म्हणजे सेम नसते का? Each molecule म्हणजे प्रत्येक मॉलिक्युलचा मास तेवढाच राहणार आहे. मग बदललं कसं? नाही म्हणलंय ना प्रॉब्लेम मध्ये म्हटलंय की प्रत्येक मॉलिक्युलचं मास 1/3 झालं म्हणून. असं होतंय मॉलिक्युल फुटले समज एखाद्या प्रोसेस मध्ये त्याने अज्युम करा ना इफ मासेस ऑफ इच मॉलिक्युल बिकम 1/3 म्हटलंय ना प्रश्नात म्हटलंय राईट. हो. जॉईन करायचं 10 मिनिटांनी एक्झॅक्ट 10 मिनिटांनं. VRMS तुझं कसं